या गावातील आपल्या या भागातील अर्थात रत्नागिरी शहरातील या ठिकाणी सुपुत्र कल्पेश मायक्रोफोनवरती असेल। मॅच क्रमांक 4 टेनिस क्रिकेट .in मध्ये आपण पाहणार आहोत आणि निश्चितच या मॅच मध्ये देखील धमाल कमाल 11 तळवडे हा संघ। तर पाहूया या सामन्यामध्ये 5 षटकांचा सामना असेल। करण्यासाठी दीपराज जाधवला आमंत्रित केले। पहिला बॉल राइट आर्म ओव्हर द विकेट। पहिल्या बॉलवर पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल आणि पहिल्याच बॉलवरती काढली आहे विकेट। ॲक्शन रिप्ले मध्ये थे खोलवर टप्प्याचा बॉल अगदी अचूक टप्पा यष्ट्यांवरती थेट बॉल पोहोचवला आणि फलंदाजाला माघारी पाठवलं। पहिला धक्का बसवला शून्यावरती एक गडी बाद नील नाईट फाइज 11 या संघाचा। दुसरं षटक चेंडू हवेमध्ये फिल्डर तेथे आहे तैनात परंतु तेथे थोडासा अडखळलाय। बॉल चाललाय डीप मध्ये 2 रन येथे नक्कीच कंप्लीट करण्यात येतील परंतु याच दरम्यान दणदण करत बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे गेलाय। त्याच्या डोक्यावरून हा बॉल नक्कीच पुढे निघाला आणि त्यानंतर बॅकअपला देखील सापडला नाही। हा बॉल चौकार पाहायला मिळतोय। पुलचा फटका तर फसला होता परंतु येथे पहा बॅलन्स थोडासा बिघडला फिल्डरचा आणि त्याचमुळे या 4 धावा खर्चिक ठरल्यात। 4 रन येथे स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील, कष्ट करावे लागतील। यावेळेला मात्र बॉलला तर उडवलंय चेंडू हवेमध्ये, आता चूक होणार नाहीये। आता मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि आता अजून एक धक्का बस बाजूला रन देखील येत नाहीये। थोडासा संकटामध्ये जरूर फलंदाजी राहुलची। यावेळेला मात्र कितपत शांत ठेवेल मागचा बॉल डॉट बॉल आणि त्यानंतर त्याचं उत्तर दिलं मैदानावरती सरळ समोरच्या दिशेला ठोकला उत्तुंग षटकार उकार आला आणि त्यानंतर नक्कीच गोलंदाजाने कमबॅक केलं होतं परंतु पहा यावेळचा फटका फुलर लेंथ बॉल उडवलं बॅटच्या रडार मध्ये आला आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी 6 रन आजच्या दिशेने। यावेळेला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल झालाय आणि गोलंदाज सक्सेसफुल ठरलाय। येथे मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच पकडण्यात आली आणि क्रमांक 3 सुमित कदम बॅक टू द पॅव्हिलियन। फटका फसला। पहा ॲक्शन रिप्ले मध्ये अकू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकर वरती येथे बॉल लागला आणि त्यानंतर खूप चांगलं जजमेंट गोलंदाजाचं आणि विकेट प्राप्त केली। खूप चांगलं टेलिकास्ट टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून प्रत्येक ॲक्शन रिप्ले वेगवेगळ्या अँगलने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात। टेनिस क्रिकेट पाहायला मिळतोय। थोडीशी सेफ गोलंदाजी यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न हो सक्सेसफुल झालाय। बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येथे पाहायला मिळतोय। आंब्रेच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। फुलर लेंथ बॉल येथे पहा काय फटका सजवला, टायमिंग बेमिसाल आणि उंची तर जास्त होती परंतु लांबी देखील पाहायला मिळाली आणि या बॉलवरती 6 रन प्राप्त करण्यात आलेत। अगदी शेवटपर्यंत बॉलवर नजर आणि अचूक। यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका सजवायचा होता परंतु एक घात सुटला बॅटने। येथे मात्र रन तर आले नाही आणि येथे विकेट गमावले आपली आणि आता मात्र आपली विकेट गमवावी लागणार आहे। 3 चेंडू फेस केले, 6 धावा त्याने बनवले। एक क्षण निलेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। सारिश फुलर लेन बॉल थोडंसं वळण दिलं होतं चेंडूला आणि त्यानंतर थोडीशी ग्रिप सुटली हातामधून, एक हातामध्ये ताकद मिळाली नाही तेवढी फटक्याला आणि त्यामुळे येथे मात्र पुन्हा एकदा चिन्मय फुल टॉस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग तर जुळलं नाहीये। फिल्डर पोहोचेल का येथे नाही, प्रयत्न केला 1 2 3 अटेम्प्ट झाले परंतु अगदी 2 खेळाडू तेथे आले होते। मध्ये ही मॅजिक ओव्हर यामध्ये देखील रन येताना पाहायला मिळत नाहीये। कुठे -5 होण्याच्या दिशेने येथे मात्र पाहायला मिळते। पहा टप्पा पडल्यानंतर नॅचरल स्विंग गोलंदाजी मध्ये बाहेरच्या दिशेला चेंडू गेला आणि ती याच दरम्यान बॅटची एज लागली आणि तितकंच चांगलं काम। 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील। यावेळेला मात्र रडार मध्ये बॉल होता, त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमारेषेच्या बाहेर येतोय उत्तुंग षटकार। मोठा फटका आवश्यक आहे। पुन्हा एकदा उडवलाय, हो 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 काय फटका सजवलाय, कमाल बेमिसाल आणि दमदार हा षटकार येथे पाहायला मिळतोय। अप्रतिम पहा तर पाहूया आता काय घडतंय। विकेट वरती पाऊस आला परंतु धावांचा पाऊस येथे थांबायचं नाव घेत नाहीये। एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर मॅगी तर दुसऱ्या बाजूला या फलंदाजी। यावेळेला चांगला बॉल कुलवर टप्प्याचा चेंडू फिल्डर आहे
विकेट किपर आला, परंतु येथे फलंदाज रनआउट. मॅगीने कमाल केले मैदानावरती. खूप चांगलं विकेट किपिंग तत्परतेने आला, बॉल वरती फेकी केली, नॉन स्ट्रायकिंग एंडला पहा चपळाई दाखवली आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये हो फलंदाज बाद आहे. नक्कीच या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्व प्रेक्षक देखील आतुर होते की कधी पाऊस येतोय. पहा जसं मॅगी आता डगआउट मध्ये आहे. यावेळेला अमित पवार, पवारचा वार समोरच्या दिशेला आणि ठोकलाय उत्तुंग षटकार. 6 रन प्रतिमा आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय, बठी केला जातोय. मॅगीने केलेली एक अत्यंत आश्वासक खेळी. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अमित पवार हा देखील हुकमाचे काय आणि अस्तित्व आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटवरती येत नाही. अमित पवारने केला पलटवार, त्याने केला शिकार आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन मध्ये जात असताना ओंकार ते करू शकले नाही. ओंकार बॅक टू द पॅव्हलियन. 4 चेंडूमध्ये त्यानं धावा केल्या. 2 फलंदाज बाद झाला. त्याचं कारण होतं अगदी स्टम्पच्या जवळून टाकले चेंडू, ऑफ स्टम्पच्या बाहेरचा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चुकीचा फटका आणि त्याचा परिणाम चेंडू बॅटवरती नीटचा येत नाही आणि परिणामतः या मॅचमध्ये पहिलं बॉल पोहोचले. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. बॅट्समनचा संपलाय खेळ. एकूण 65 धावांचं आव्हान आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा. बी ए किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये दुसऱ्या दिवसाचा खेळ. दुपारचा 17 ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूच्या मेरिटप्रमाणे बॅटिंग नाही झाली. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट झालं आणि त्यामुळे एक अप्रतिम झेल पकडला गेला. फलंदाज बाद. सागर आंबरेला यश मिळतं आहे. पॉईंटमध्ये कोणत्या प्रकारची चूक नाही. चांगला झेल टिपला गेलाय. पण तळवडे ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळाय. चेंडूच्या खाली लोखंडे. अप्रतिम झेल. सागर आंबरेला दुसरं यश मिळतं आहे. सुंदर कामगिरी करत असताना आकुट टप्प्याचा चेंडू आहे. दोन वरती खेळतोय. हो सुरेख चेंडू आहे. यष्टीरक्षक खुश झालेला आहे. पंचांचा बोट आकाशाकडे. अक्षय जो आज फारशी आश्वासक कामगिरी करू शकला. 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. त्या दिशेने का जातोय त्याचे कारण आपल्या स्क्रीनवरती. टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अकिंत टर्न खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची कड आणि यष्टीरक्षक बंड्यानं अप्रतिम झेल रिक्वायर्ड रेसिस्ट पर्यंत पोहोचलेला आहे. अशा प्रकारे आक्रमण करायचंय. फटका चांगला आहे. चेंडू जाईल पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. या चेंडूवरती चौकार, खणखणीत चौकार. अभिजित दुडे सर मंचावरती. ऑन साईडला चेंडू खेळला. अप्रतिम फटका. बुडेरी लेग स्टंपवरती चेंडू होता. फलंदाज आता मात्र आक्रमण करतोय. 4 धावा वसूल करतोय. आणि हा सामना नील नाईट फैज 11 गॉगर्स. यश लोखंडे 13 धावा. मॅगी निर्णायक क्षणी आला. 3-4 विकेट गेल्या होत्या. मला वाटतं 5 विकेट त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्यामुळे मॅगी आला 12 धावा महत्त्वाच्या क्षणी आणि अमित पवारच्या 8 धावा. तिघांचे कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं होतं. सागर आंबरे गोलंदाजी आणि फलंदाजी बरोबर त्यांनी चांगली बॅटिंग केली. दीपराज 10, राहुल जोरे 3. बाकी बॅट्समनने आज निराशा केले. डबल फिगरमध्ये नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला सागर आंबरे 1 षटक 5 धावा 2 गडी बाद केले. अमित पवार 1 षटक 3 धावा 1 गडी बाद केलाय. परेश नाटेकर 2 षटक 15 धावा 1 गडी बाद करण्यामध्ये यश. ओंकार बाकर अप्रतिम मारा केला. फक्त 1च धाव त्याला दिले. तर दुसऱ्या बाजूला सारिश 1 षटक 8 धावा 2 गडी बाद केलेत. दीपराज 2 षटक 21 धावा 2 गडी बाद केलेत आणि राहुल 1 षटक 13 धावा 1 मोरा टिपलाय. चिन्मय 1 षटक 17 धावा आणि अत्यंत महत्त्वाचा 1 गडी बाद त्याने केलाय. तर या मॅचमध्ये नील नाईट फैज 11 संघ 44 धावांनी मोठा विजय प्राप्त करतो.